धूमधडाका हा 1985 साली आलेला ब्लॉकबस्टर चित्रपट होता। या सिनेमात मराठीतील दिग्गज अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ आणि महेश कोठारे हे प्रमुख भूमिकेत होते। तब्बल 40 वर्षापूर्वी आलेला हा चित्रपट त्या काळी तुफान चालला। लक्ष्मीकांत बेर्डे आणि महेश कोठारे यांच्या करिअरमध्ये या चित्रपटांनी मोठे योगदान दिले। लक्ष्मीकांत बेर्डे त्यावेळी नौखे होते। या चित्रपटांनी त्यांना ताकदीचा नवा विनोदी अभिनेता म्हणून ओळख मिळवून दिली। महेश कोठारे यांनाही कसलेला दिग्दर्शक म्हणून या चित्रपटाने नाव मिळवून दिले। या दोन्ही अभिनेत्यांना त्यावर्षी बेस्ट ॲक्टर आणि बेस्ट डायरेक्टरचा फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला होता। हा चित्रपट साऊथच्या सिनेमाचा मराठी रिमेक होता। या थीमवर त्यापूर्वी अनेक दाक्षिणात्य चित्रपट होऊन गेले होते। हिंदीतही याच थीमवर प्यार किए जा हा चित्रपट आला होता। तब्बल 40 वर्षापूर्वी आलेल्या चित्रपटातील कलाकार सध्या काय करतात हे आज आम्ही या व्हिडिओद्वारे तुम्हाला सांगणार आहोत। शरद तळवळकर यांनी फॅक्टरी मालक धनाजी वाकडे हे पात्र साकारलं होतं। त्यावेळी ते 67 वर्षांचे होते। हा चित्रपट वगळता लाखाची गोष्ट, पेडगावचे शहाणे, एकटी, मुंबईचा जावई, जावई विकत घेणं आहे, रंगल्या रात्री अशा, लेक चाली सासरला आणि तू तिथं मी हे चित्रपट गाजले। त्यांनी 40 नाटकांत आणि 300 चित्रपटात काम केलंय। 2001 साली वयाच्या 82व्या वर्षी हार्ट अटॅकने त्यांचे निधन झालं। प्रेमा किरण यांनी या चित्रपटात अंबाका रेडे ही भूमिका साकारली होती। त्यावेळी त्या 23 वर्षांच्या होत्या। पुढे प्रेमात धूमधडाका, दे दणादण, गडबड घोटाळा, अर्धांगी, सौभाग्यवती सरपंच, माहेरचा आहेर अशा चित्रपटांमध्ये त्यांनी साकारलेल्या भूमिका प्रेक्षकांच्या आजही लक्षात आहेत। यांनी केवळ मराठी चित्रपटातच नव्हे तर गुजराती, भोजपुरी, अवधी, बंजारा या भाषेतील चित्रपटांमध्येही काम केले। 2023 साली वयाच्या 61व्या वर्षी हार्ट अटॅकने त्यांचे निधन झाले। सरोज सुकटणकर यांनी लक्ष्मी जवळकर ही भूमिका केली होती। हा चित्रपट आला तेव्हा त्या 49 वर्षांच्या होत्या। 50हून अधिक नाटकांमध्ये त्यांनी विविध भूमिका पार पाडल्या। 80हून अधिक मराठी चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले होते। एकटा जीव सदाशिव, ज्योतिबाचा नवस, दे दणादण, लेक चाली सासरला अशा गाजलेल्या चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या। तुझ्या जीव रंगला या मालिकेत त्या अखेरच्या झळकल्या होत्या। 2020 साली वयाच्या 84व्या वर्षी त्यांचे निधन झाले। ऐश्वर्या राणे यांनी या चित्रपटात सीमा वाकडे हे पात्र साकारलं होतं। सुरुवातीला या पात्रासाठी रंजना हिची निवड करण्यात आली होती, मात्र त्यांचा अचानक अपघात झाला, त्यामुळे हे पात्र ऐश्वर्या राणे यांना देण्यात आलं होतं। यांनी भटक भवानी या चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबत काम केले। अमिताभ बच्चन यांच्या स्मर्थ सिनेमाच्या वेळी बॉडी डबल म्हणून काम करताना ह्यांचा अपघात झाला आणि ह्यांचे करिअर संपले। आज शासनाच्या पेन्शनवर त्या गुजराणा करतात। बिपिन वर्ती यांनी या चित्रपटात रब्बर सिंग या खलनायकाचे पात्र साकारलं होतं। 1995 साली अचानक त्यांचा मृत्यू झाला। महेश कोठारे यांच्या अनेक सिनेमात त्यांनी कामं केली आहेत। कुबड्या खवीस, गिधाड, दिवट्या, कवट्या महाकाळ हे खलनायक त्यांनी अजरामर केलेत। महेश कोठारे हेच या सिनेमाचे दिग्दर्शक होते। यांनी या सिनेमात महेश जवळकर हे मध्यवर्ती पात्र साकारलं होतं। यांचा जन्म 28 सप्टेंबर 1953 साली झाला। हा चित्रपट आला तेव्हा ते 32 वर्षांचे होते। आज ते 72 वर्षांचे आहेत। आपल्या मोठ्या कारकिर्दीत त्यांनी अनेक ब्लॉकबस्टर सिनेमांची निर्मिती केली। धूमधडाका सोडून त्यांचे धडाकेबाज, माझा छकुला, झपाटलेला, पछाडलेला, थरथराट, चिमणी पाखरं हे चित्रपट खूप गाजले। सध्या ते झपाटलेला 3 या चित्रपटावर काम करतायत। जयराम कुलकर्णी यांनी या चित्रपटात नाना जवळकर हे महेश कोठारे यांच्या वडिलांचे पात्र साकारले होते। त्यावेळी ते 53 वर्षांचे होते। यानंतर त्यांनी गंमत जम्मत, दे दणादण, नवरी मिळे नवऱ्याला, झपाटलेला, बाळाचे बाळ ब्रह्मचारी अशा अनेक चित्रपटात वेगवेगळ्या भूमिका यांनी साकारल्या आहेत। प्रसिद्ध मराठी अभिनेत्री मृणाल कुलकर्णी ही त्यांची सून असून त्यांचा नातू विराजस हाही मराठी मालिकांमध्ये काम करतो। जयराम कुलकर्णी यांचे 17 मार्च 2020 रोजी पुणे येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले। त्यावेळी ते 87 वर्षांचे होते। भालचंद्र कुलकर्णी यांनी अभय गुपचूप हे अशोक सराफ यांच्या वडिलांचे पात्र साकारले होतं। त्यावेळी ते 50 वर्षांचे होते। भालचंद्र कुलकर्णी यांनी 300 पेक्षा अधिक मराठी चित्रपटात भूमिका साकारल्या। माहेरची साडी, शुभ बोलणाऱ्या, शिवरायांची सून, झुंज तुझी माझी, हळद रुसली कुंकू हसलं, जावयाची जात, पिंजरा यांसारख्या अनेक चित्रपटात त्यांनी काम केलंय। 2023 साली वयाच्या 87व्या वर्षी त्यांचे निधन झाले। निवेदिता सराफ या सिनेमात गौरी वाकडे हे पात्र साकारलं होतं। त्यावेळी निवेदिता सराफ 20 वर्षांच्या होत्या। त्यांनी 1990 साली अशोक सराफांशी लग्न केले।
नवरी मिळे नवऱ्याला, अशी बनवाबनवी, फेकाफेकी, धूमधडाका, बाळाचे बाप ब्रह्मचारी हे त्यांचे चित्रपट गाजले. निवेदिता सराफ यांनी टिळक आणि आगरकर, तुझ्या माझ्यात, अखेरचा सवाल, वाडा चिरेबंदी, प्रेमाच्या गावा जावे यांसारख्या नाटकात दमदार भूमिका केल्यात. आता त्या 59 वर्षांच्या आहेत. आता त्या मराठी मालिकांमध्ये काम करतात. तसेच यूट्यूबवर कुकिंग चॅनल चालवतात. अशोक सराफ या सिनेमात त्यांनी अशोक गुपचूप हे पात्र साकारलं होतं. हा सिनेमा आला तेव्हा अशोक सराफ 38 वर्षांचे होते. आता ते 77 वर्षांचे आहेत. अशोक सराफांचे काही उल्लेखनीय चित्रपट म्हणजे नवरी मिळे नवऱ्याला, आत्मविश्वास, गंमत जम्मत, आयत्या घरात घरोबा, एक उन्हाळ दिवस, शुभमंगल सावधान, आई नंबर 1, नवरा माझा नवसाचा हे आहे. त्यांनी अनेक हिंदी सिनेमांमध्येही काम केले. सध्या मराठीत त्यांची अशोक मामा ही सिरियल चालू आहे. गेल्या वर्षात आलेला नवरा माझा नवसाचा भाग 2 हा चित्रपट सुपरहिट झाला. त्यांना व्ही शांताराम आणि महाराष्ट्र भूषण हे 2 महत्त्वाचे अवॉर्ड मिळाले. लक्ष्मीकांत बेर्डे हा सिनेमा आला ते लक्ष्मीकांत बेर्डे हे 31 वर्षांचे होते. त्यांनी लक्ष्मीकांत वाकडे हे अवली पात्र साकारलं होतं. या सिनेमासोबतच त्यांनी धडाकेबाज, अशी बनवाबनवी, झपाटलेला, एकापेक्षा एक, माझा चकुला असे अनेक सुपरडुपर हिट सिनेमे आपल्याला दिलेत. 16 डिसेंबर 2004 रोजी या अभिनेत्याने जगाचा कायमचा निरोप घेतला. तेव्हा ते 50 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी प्रिया बेर्डे आणि 2 मुले आहेत. तर ही होती धूमधडाका या चित्रपटात काम केलेल्या कलाकारांची माहिती. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि मराठी सिनेमांबद्दल माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.